इलॉन मस्क हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक नायक की एक खलनायक? आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या याच दोन बाजूंचा शोध घेणार आहोत. खरंच ते जगाला वाचवणारे हिरो आहेत की सत्तेच्या खेळातील एक महत्वाकांक्षी खेळाडू? तुम्हाला माहिती आहे का की आयर्न मॅन सिनेमातल्या टोनी स्टार्कच्या भूमिकेसाठी खुद्द रॉबर्ट डाउनी ज्युनियरला इलॉन मस्कची नक्कल करायला सांगितलं होतं. पण गंमत बघा, आज त्याच व्यक्तीकडे टोनी स्टार्कऐवजी एका महाखलनायकाच्या रूपात का पाहिलं जातंय? चला यामागची कहाणी जाणून घेऊया. या माणसाला समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या बालपणात डोकावून पाहावं लागेल. एका अशा मुलाच्या आयुष्यात ज्याला स्वतःच्या वडिलांनीच कमजोर, मूर्ख आणि अयशस्वी ठरवलं होतं. त्यांचं बालपण हे मानसिक आणि शारीरिक छळाच्या सावटाखाली गेलं. या त्रासातूनच त्यांच्या मनात कुठेतरी एका वेगळ्या, स्वतःच्या जगात पळून जाण्याची एक तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि याच पळून जाण्याच्या इच्छेने एका तुटलेल्या मुलाला थेट सिलिकॉन व्हॅलीचा बादशाह बनवलं. हीच इच्छा खरं तर त्यांची सर्वात मोठी प्रेरणा ठरली. त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. मस्क नेहमीच संधींच्या शोधात होते. त्यांनी अशी जागा शोधली जिथे त्यांच्या हुशारीला शिक्षा नाही तर बक्षीस मिळणार होतं. विचार करा, वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी त्यांनी आपली पहिली कंपनी विकली, झिप्टो नावाची, जी एक प्रकारे गुगल मॅप्सची सुरुवातीची आवृत्ती होती. आणि या एकाच व्यवहारामुळे ते करोडपती बनले. पुढची गोष्ट तर आणखीनच रंजक आहे. पेपालचे सहसंस्थापक असूनही त्यांना सुट्टीवर असताना चक्क सीईओ पदावरून काढून टाकण्यात आलं. पण तरीही जेव्हा ईबेने पेपाल विकत घेतलं तेव्हा त्यांच्या वाट्याला आले तब्बल $165 दशलक्ष. आता एवढे पैसे मिळाल्यानंतर कोणीही आरामात निवृत्त झालं असतं, नाही का? पण मस्क नाही. त्यांनी आपली जवळजवळ सगळी संपत्ती दोन अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांवर पणाला लावली. एक म्हणजे इलेक्ट्रिक कार आणि दुसरं म्हणजे अंतराळ प्रवास. पण हा जुगार त्यांच्या चांगल्याच अंगाशी आला होता. 2008 उजाडेपर्यंत मस्क अक्षरशः दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होते. त्यांचं पहिलं स्पेसएक्स रॉकेट उड्डाण घेताच एका आगीच्या गोळ्यात रूपांतरित झालं. दुसरा रॉकेटही अयशस्वी ठरलं. आता त्यांच्या कंपन्या बुडण्यापासून फक्त काही पावलं दूर होत्या. सगळं काही संपणार असं वाटत होतं. तिसरं प्रक्षेपण, तेही अयशस्वी. आता त्यांच्याकडे फक्त एका शेवटच्या प्रयत्नासाठी पैसे उरले होते. एकाच वेळी स्पेसएक्स आणि टेस्ला दोन्ही कंपन्या संपण्याच्या मार्गावर होत्या. आणि मग डिसेंबर 2008च्या एकाच आठवड्यात सगळं काही बदललं. एका चमत्कारासारखं स्पेसएक्सच्या चिकाटीनं प्रभावित होऊन नासानं त्यांना तब्बल $1.6 अब्ज कॉन्ट्रॅक्ट दिलं. या अविश्वसनीय घटनेने त्यांची खऱ्या आयुष्यातील आयर्न मॅन ही ओळख जगात पक्की केली. एक असा माणूस जो कधीच हार मानत नाही. पण विचार करा, काय होतं जेव्हा बालपणी छळ झालेला आणि आपल्या वास्तवातून पळून गेलेला मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक बनतो. ट्विटर $44 अब्ज विकत घेतल्यानंतर त्यांचा दुहेरी स्वभाव जगासमोर आला. एकीकडे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याचा दावा करतात, तर दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कठोर आणि हुकुमशाही निर्णय घेतले जातात. एका झटक्यात मस्कने कंपनीतील तब्बल 80% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. पण हा निर्णय फक्त खर्च कमी करण्यासाठी नव्हता. हे फक्त व्यवसायाचं गणित नव्हतं, तर एक राजकीय खेळी होती. आपलं साम्राज्य वाचवण्यासाठी थेट सत्तेच्या सर्वोच्च स्तरावर प्रभाव टाकण्याचा हा एक प्रयत्न होता असं म्हटलं जातं. आता पाहूया मस्कच्या 3 सर्वात मोठ्या आणि वादग्रस्त प्रकल्पांकडे. हे प्रकल्प एकीकडे एका उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवतात, तर दुसरीकडे एका भयानक वास्तवाची भीतीही निर्माण करतात. न्यूरालिंकचं ध्येय आहे मानवी मेंदूला थेट मशीनशी जोडणं. यातून पॅरालाइज्ड लोकांना चालता येईल हे वचन आहे. पण याची दुसरी बाजूही तितकीच भयानक आहे. हजारो प्राण्यांच्या मृत्यूनंतर आणि थेट मेंदूत जाहिराती पाठवण्याच्या शक्यतेमुळे यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्टारलिंक हे क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे, यात शंका नाही. पण ते एकाच लहेरी अब्जाधीशाच्या हातात संपूर्ण जगाच्या इंटरनेटसाठी एक किल स्विच देतं. एक अशी शक्ती जी मोठमोठ्या जागतिक नेत्यांकडेही नाही. मस्कने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या धोक्यांबद्दल वारंवार चेतावणी दिली आहे. त्याला त्यांनी नैतिकतेशिवाय असलेली एक दैवी शक्ती म्हटलं आहे. आणि हाच त्यांच्यातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. जर एआय खरंच इतकं धोकादायक आहे, तर मग ते स्वतःच स्वायत्त रोबोट्स आणि सेल्फ ड्रायव्हिंग कार का बनवत आहेत? तर आपल्यासमोर 2 परस्पर विरोधी चित्र उभी राहतात. एक हुशार, आदर्शवादी आणि दुसरा सत्ता लोभी अहंकारी. नक्की खरं कोण? गंमत बघा, ज्या माणसापासून प्रेरणा घेऊन टोनी स्टार्क साकारला गेला, त्याच माणसाचा अभ्यास आता डॉक्टर डूम या खलनायकाच्या भूमिकेसाठी केला जाईल का?
आणि खरा प्रश्न हाच आहे की इतिहास त्यांना नायक म्हणून लक्षात ठेवेल की खलनायक म्हणून.